त्यामुळे आमदाराचा एक म्हणणं की ते रोपवे जर बनवला तो फक्त होळी बंद झाल्यानंतर, माझा मुद्दा लक्षात घ्या, 6 महिने 7 महिने जर होड्या चालू असतील, जेव्हा कलेक्टरचा आदेश होईल की आजपासून होड्या बंद झाल्या ते अमुक तारीखपर्यंत, तर नंतरच त्याच्यात कंडिशन टाकली जाईल की तदनंतरच तो रोपवे पावसामध्ये पर्यटकांना किल्ल्यावरती नेण्यासाठी चालू होईल. तर आज रस्त्यावरून जायत पर्यटन वाढलं नाही. शहरातलं कुठलंही आमदार माहिती आहे, कोणाचंही घर, कोणाचंही दुकान म्हणून आपल्याला रस्ता वाढवायचा आहे, तर संपूर्ण समुद्र पट्टे प्रोटेक्शन बांधायला देऊन टू वे म्हणजे वन वे टू वे रस्ता जसा बाहेरच्या देशाच्या मुंबईला वगैरे आहे तसा पूर्ण मोबारापर्यंत देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केलाय, पोलीस स्टेशन टू मोबारापर्यंत बायपास रस्ता काढायचा, तिथे काही सेल्फी पॉइंट ठेवायचे, पर्यटन बाहेरच्या बाहेर फिरतील, मोठा आनंद मिळेल, किनारपट्टीला सुशोभीकरण करायचं, अशा प्रकारचं विजन सन्माननीय आमदार साहेबांचं आहे. त्यामुळे वर्षाचे 12 महिने त्या ठिकाणी पर्यटन चालेल, हॉटेल व्यावसायिकांना 12 महिने धंदा मिळेल आणि मोठी सुबत्ता या ठिकाणी येईल आणि आर्थिक सबळ इथले उद्योजक होतील आणि नवीन सुद्धा उद्योजक या धंद्याकडे वळतील. असे चांगले गुराव गार्डन असेल, मामा वरेलकर नाट्यगृह असेल, 24 तास पाणी, शुद्ध पाणी, फिल्टरेशनचं नळाचं पाणी, बिस्लरी सोडा, हे पाण्याचा प्रोजेक्ट, फिल्टर प्रोजेक्ट सुद्धा उभारण्याचं नियोजन पण सन्मान्य आमदाराच्या डोक्यात आहे की मालवणला शुद्ध मोठं क्रीडांगण, या ठिकाणी मुलं आहेत, खेळायला जागा नाही, त्यासाठी क्रीडांगण या ठिकाणी मोठं उभं करण्याचं ध्येय आहे.